ही गोष्ट आहे मित्रांनो, गणू आणि माकडे. तुम्हाला लहानपणी ही माहिती असेलच. तर चला तर मग पाहूया. गणू शेतावरून एकटाच घरी निघाला होता. वाट वाकडी तिकडी होती. वाटेवर एक मोठे झाड होते. त्या झाडावर खूप माकडे होती. ती माकडे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या माणसांना त्रास द्यायची. गणू दिसताच माकडे मोठमोठ्याने आवाज करू लागली. उंच उड्या मारू लागली. हुप हुप असा आवाज करत खाली उतरू लागली. सुरुवातीला गणूला मजा वाटली, पण माकडे त्याच्या अगदी जवळ येऊ लागली आणि त्याच्या अंगावर धावून येऊ लागली तेव्हा गणू घाबरला. तो पळत सुटला. गणू पुढे आणि माकडे मागे. गणू घामाघूम झाला. जवळच एक देऊळ होते. गणू त्यात पळून गेला. देवळात लपून बसला आणि खिडकीतून माकडांकडे पाहू लागला. इतक्यात एक माणूस त्याच वाटेने येताना दिसला. तो माणूस दिसताच माकडे पुन्हा मोठमोठ्याने आवाज करू लागली. ती उंच उड्या मारू लागली, नाचू लागली. त्या माणसाच्या अंगावर धावू लागली. पण तो माणूस अजिबात घाबरला नाही. त्याने हातातली काठी गरगर फिरवली. तशी माकडे घाबरली, दूर पळाली आणि गुपचूप झाडावर जाऊन बसली. गणू हे सर्व बघत होता. त्याला मनात जाणवलं, आपण माकडांना भीत होतो म्हणून ती आपल्याला अधिक घाबरवत होती. गणूने ठरवले, आता आपण घाबरायचे नाही. तो देवळातून बाहेर पडला. त्याने हातात काठी घेतली आणि रस्त्याने चालू लागला. गणू दिसताच माकडे पुन्हा खाली आली. त्यांना आता काय करायचे आहे हे गणूने आधीच ओळखले. माकडे जशी त्याच्या दिशेने आली तशी गणूने हातातील काठी हवेत उंचावली आणि गरगर फिरवली. त्याची ती धिटाई पाहून माकडे परत फिरली आणि झाडावर पळून गेली. बोध: भीती दाखवल्यास समोरचाही तुम्हाला घाबरवू शकतो. धीराने वागा आणि आत्मविश्वास ठेवा. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येतील.